उमेदवार पक्षाच्या वतीने ठरवले जातात त्यावेळेला पक्षाकडे काही गोष्टी असतात, निकष लावलेले जातात आणि म्हणून आम्ही ही सगळे उमेदवार निवडत असताना चांगले उमेदवार कसे निवडता येतील, चांगल्या उमेदवारांना कशी संधी देता येईल या संबंधीचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये जे आपले प्रश्न आहेत अशा काही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका. अफवा जे निवडणुकीमध्ये होत असतात त्या अफवेवरही आपण विश्वास ठेवू नका. आणि आमची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डासमोर जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची जिल्ह्यातली जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही सगळे आमचे सर्व आमदार महोदय एकत्र बसून या पाचवी नगरपालिकेमध्ये जे काही इच्छुकांची यादी आमच्याकडे आलेली होती त्याची छाननी करून आणि हे सगळे उमेदवार आम्ही पार्लमेंटरी बोर्डासमोर पाठवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून मराठवाड्यातले जेवढे नगरपालिका असतील, लातूर जिल्ह्यातले जेवढे नगरपालिका असतील किंवा इतर जिल्ह्यातले जे काही नगरपालिका असतील त्यामध्ये अतिशय सकारात्मक विचारानं या सर्व उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून कृपया आपल्याला आमची विनंती आहे, उलट आपण असल्या काही गोष्टी विचारात घेऊन या चर्चेला आपण फारसं महत्त्व देऊ नये. चांगले उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या वतीनं झालेला आहे. धन्यवाद. सर, एक माझा प्रश्न आहे. सहकार क्षेत्रामध्ये पक्षचिन्ह किंवा पक्षाची निवडणूक नसते, परंतु उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती त्यावेळेस भाजपचं एक पॅनल होतं आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये आता जे नगराध्यक्ष दिलेले आहात उमेदवार तो काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचं जो पॅनल होतं त्या पॅनलकडून उमेदवारी घेणाऱ्याची प्रचार केला. मग त्यावेळेस मग अशी जनतेची चर्चा आहे की मग जे पक्षाचे पॅनल आहे त्याच्या विरोधात प्रचार करतात किंवा पक्षाची जे विचारसरणी आहे त्याच्या विरोधात प्रचार करून निवडून येतात, मग त्यांनाच उमेदवारी का दिली गेली? एकतर सहकार क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे लोक एकत्रित आले. माझ्या इथं देखील अशी निवडणूक झाली, अभिमन्यूजीच्या इथे देखील अशीच निवडणूक झाली. आपण तिथं वेगवेगळे एकत्रित येतात, चिन्ह त्या ठिकाणी बाजूला असतात आणि आम्ही बाजार समितीला जिल्ह्याभरामध्ये अशा प्रकारे जसं आपण तिथं उदगीरमध्ये म्हणतो तसं प्रत्येक ठिकाणी अशी निवडणूक झाली. सहकार आणि हे दोन्ही एकत्रित नसून आपण पक्ष म्हणून आता संघटनेच्या अनुषंगाने सर्व चर्चेतून आपण या ठिकाणी केलेले. त्यामुळं आपण मत मांडलं की दोन्ही निवडणुका वेगळ्या, इथं संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक. माझा प्रश्न आहे, ही जागा जी सुटली आहे जनरल महिलासाठी सुटलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पक्षामध्ये सुद्धा सक्षम महिला आहेत जे पक्षाचं काम केले अनेक वर्षापासून. मग अशा महिलेला संधी न देता जे पक्षामध्ये काम केलेले नाही अशाला उमेदवारी देणं म्हणजे काय? नाही, तो सिटिंग नगरसेवक आहे. आता हे सक्षम महिला आहेत ना, नाही 100% पक्षात काम करणाऱ्या महिला. आपण कुणाला सक्षम असक्षम त्यांचे सासरे काँग्रेसचे सभापती आहेत ना, त्यांचे सासरे काँग्रेसचे सभापती आहेत ना, ते पण तितकंच महत्वाचं आहे ना. सक्षम असक्षम हे आज आपण कुणाला म्हणणं हे चुकीचं आहे. निश्चितपणे परिवार मधले कुटुंबातले अशा अनेक निवडणुका आपण आज आता आपण सर्व पत्रकार आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात. हे आपलंच उदाहरण म्हणून नाही, एकाच कुटुंबामध्ये कोणी कोणत्या पक्षात असतात, मीच आमच्या घरामध्ये कोणत्या पक्षात आहे, कोणी एका पक्षात आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक सकारात्मक भावनेतून आम्ही निवडणुकीला समोर चाललोय. निश्चितपणे आपल्या ज्या मनातल्या ज्या काही भूमिका असतील येणाऱ्या निवडणुकीतून एक चांगला उमेदवार सर्वांना एकत्रित करून कोणत्याही भूमिकेमध्ये गेलो तर कुणी ना कुणी प्लस मायनस प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी असू शकतोय, पण सर्वांच्या मध्ये सर्वजण एकत्रित येऊन आम्ही निवडणुकीला समोर चाललोय. चांगला उमेदवार दिलाय, चांगली युती माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या
नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी लढण्याचं ठरवलेलं आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांना अजून एक सर आम्ही तुम्हाला मी एक विनंती आपल्या सर्वांना एक विनंती करतो, आपण एक सकारात्मक पद्धतीने पत्रकार परिषद आहे, सकारात्मक हा विषय घेऊ नका. जे आमचे प्रश्न आहेत त्याला तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नसाल, जे प्रश्न मतदारांना पडले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही हे काम करावं, तुम्हाला विचारावं असं लोकांना वाटते, तेच आम्ही विचारणार आहोत तुम्हाला. आमच्या मनाचं कोणीच विचारलं नाही. आपल्याला एकच सांगतो, उद्या आपण सर्वजण उदगीर मधले रहिवासी आहात. उदगीरच्या चांगल्यासाठी आपण सर्वजण विचार करतात. आज आपल्या शहरासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष खातं, इकडे राष्ट्रवादी त्याचे प्रमुख, अशा माध्यमातून एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण एकत्रित काम करतोय. आपल्या सर्वांचे जे काही आज आपण सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झालात, एक प्रश्न चर्चा चालू आहे. उदगीरमध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी चर्चेला जातोय हा विषय. आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यानं महत्वाच्या काही पत्रकारांच्या समोर स्वतःहून सांगितलं की ही काँग्रेस आणि भाजप ही मॅनेजमेंट निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिलेले आहेत आणि ही सर्व मॅनेज कार्यक्रम आहे. आणि त्यांचं म्हणण्याचं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की असं मी आता सुरुवातीलाच मी बोलताना आपल्याला सांगितलं की तुम्ही असल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आमच्या प्रश्नाचे जिल्हाध्यक्षांपासून सांगा, आपण जिल्हाध्यक्ष आहेत पक्षाचे, आपण एकटं बसा इथं. निवडणूक निरीक्षकाला बोलवा, निवडणूक निरीक्षकाला बोलवा, निवडणूक प्रमुखाला बोलवा, निवडणूक प्रमुखाला बोलवा ना, निवडणूक प्रमुखाला बोलवा, निवडणूक प्रमुखाला बोलवा. तुमच्याकडे आम्हाला अपेक्षा नाही, निवडणूक प्रमुखाला बोलवा. आम्ही तुम्हाला सांगतो, तुमचं सन्मान करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषद कुठे सन्मान आहे मला सांगा, सन्मान कुठे मला सांगा. पूर्ण पत्रकार परिषदेत हो द्यायचं होतं. निवडणूक प्रमुख दुसरे थांबले गेले हा विषय तुम्ही घेऊ शकत नाही. मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून अधिकारवाणीने मी आपल्याशी बोलतो. असं केलं तुम्ही विषय इथं आम्ही सगळे जबाबदार माणसं एकत्र आलो आणि तुमचं उलट आम्ही आभार मानण्यासाठी आलो. परिषदेतून आमचे प्रश्न सोडून उठून हे उदगीर मतदारसंघ सन्मान केला पाहिजे. तुम्ही जर माझं ऐकून घेतलं तर मी तुमचं अजूनही ऐकून घे. अधिकार
बरोबर कशासाठी धिकार करत काय बरं करा? बोलून गेलो आपण. 10 शब्दाला बोलू तरी आम्हाला. 10 किलोमीटर बोलू दे आम्हाला. सांगा तुम्ही विरोधात बात करा. धिक्कार काम करा तुम्ही. विरोधात बात करा तुम्ही. बाहेर उठले नाही. 10 किलोमीटर बोलू दे आम्हाला. आभारी आहे. आभारी आहे. विरोधात बात करा. धिक्कार कसं करायचं? निवडणूक प्रमुखांनी जर गाणं उठून हे मक्तेदारी आणि घमंड झालं नाही. जिल्ह्यातील निवडणूक प्रमुख महत्त्वाचं असतं.